प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धडक भरली आहे। राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवण्याच्या भूमिकेचा प्रकाश आंबेडकरांनी पुनरुच्चार केलाय। परिणामी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाने काय सारवासारव केलेली आहे पाहुयात या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या महाविकास आघाडीची चिंता प्रकाश आंबेडकरांनी वाढवलेली आहे। वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये वंचितचा अजून समावेश झालेला नाही। परिणामी वंचितला किती जागा मिळणार हेच स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा सवता सुभा कायम ठेवलाय। उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजे आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत। उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या, पण ही रिलीजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्रस्थापित करताय, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मी त्या ठिकाणी असणारा मानतो। प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या 48 जागा लढवण्याची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे संजय राऊत अजूनही आशावादी आहेत। शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती जाहीर झालेली आहे याची आठवण संजय राऊतांनी करून दिली आहे। 28 डिसेंबरपर्यंत वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत निर्णय होणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिका जी लोकशाही संदर्भातली आहे त्या संदर्भात ते अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकतायत आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आहेतच। आमची दोघांची युती झाली, जाहीरच झालेली आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटानं सुद्धा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची भूमिका घेतलेली आहे। प्रत्येकाला असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे। या वंचितीमध्ये मी स्वतः खलगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा। वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं। प्रकाश आंबेडकरांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची ताकद दाखवून दिलेली होती। वंचित बहुजन आघाडीमुळे नांदेड, सांगली, हातकणंगले, सोलापूर, परभणी, अकोला, गडचिरोली आणि बुलढाणा या 8 मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। तब्बल 12 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना 50,000हून अधिक मतं मिळालेली होती। संभाजीनगरमध्ये वंचितच्या मतांच्या जोरावर MIMचा उमेदवार विजयी झाला होता आणि हाच इतिहास लक्षात घेत महाविकास आघाडीचे वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होतंय। पण या प्रयत्नांना यश येईल का याचं उत्तर आगामी काळात नक्कीच मिळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।